पवित्र परमेश्वरा, तुझं वचन जिवंत आहे, तुझं वचन सामर्थ्यशाली आहे. आणि पवित्र परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आज मग प्रत्येकांची भेट घेत असताना प्रभू राजा, सर्व प्रकारचं अडखळण, विघटन, सर्व प्रकारची निराशा, सर्व प्रकारच्या चिंतेला, सर्व प्रकारच्या काळजी आणि दडपणाला, दुष्ट विचारांना येशूच्या नावात आम्ही धमकावत आहोत. प्रत्येकांना बापा तुझी स्थिरता, तुझं सामर्थ्य तू प्रदान कर. आणि पवित्र परमेश्वरा, तुझ्या लेकरांना तू अभिषिक्त कर. तुझ्या लेकरांना पवित्र परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने तू भरव. आणि पवित्र परमेश्वरा, प्रत्येकाचं जीवन आज तुझ्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित तू हो दे राजा. मी त्या प्रत्येकांना तुझ्या सामर्थ्याच्या हातामध्ये समर्पित करत आहोत. सर्वादय महिमा गौरव परमेश्वरा मी केवळ तुला आणि तुला देतो. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. सर्वजण Hallelujah, Hallelujah, Hallelujah. सुप्रियांनो, या वेळामध्ये पुन्हा एकदा तुम्हा प्रत्येकांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करत आहे की प्रभूने आज आम्हाला प्रत्येकांना त्याच्या पवित्र स्थानामध्ये, प्रभूने त्याच्या गौरवासाठी, महिमेसाठी आम्हाला त्याने एकत्रित केलेला आहे. परमेश्वराची दया आणि त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये आहे. सो प्रभूच्या गौरवासाठी जोरदार टाळ्या मी वाजूयात. प्रभूला धन्यवाद देऊ की आज त्याच्या दयेच्या, कृपेच्या कारणाने त्याने आम्हाला त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने एकत्रित केलेला आहे. सर्वजण आनंदित आहात? नक्की नक्की. हालेलुया. कारण परमेश्वराने आम्हाला 2023 या वर्षाच्या या 10व्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी परमेश्वराने एकत्रित केलेला आहे. आणि लवकरच 2023 हे वर्ष संपेल. कारण परमेश्वराने आम्हाला सांभाळलं याचा अनुभव तो रोज आमच्या जीवनामध्ये देत आहे. जर परमेश्वराने आम्हाला काही क्षण, मी फक्त क्षण म्हणतोय, काही क्षण जर परमेश्वराने आम्हाला सोडलं तर काय होईल याचा आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर आमच्या प्रत्येकांच्या सदोदित तो आहे. त्याच्या सामर्थ्याचा अनुभव तो आमच्या जीवनामध्ये रोज आणि रोज तो आम्हाला देत आहे की मी तुझ्या बरोबर आहे. ज्या प्रकारे प्रियांनो आम्ही पवित्र शास्त्रामध्ये अनेक स्वरूपाची अभिवचने आम्ही पाहतो की परमेश्वराने त्याच्या दासांना, परमेश्वराने त्याच्या निवडलेल्या लोकांना त्याने अभिवचन दिली की मी तुझ्या बरोबर आहे. आणि तोच परमेश्वर आम्हाला सुद्धा अभिवचन देतो की मी तुझ्या बरोबर आहे. आणि म्हणून परमेश्वर आमच्या प्रत्येकांच्या बरोबर असताना आम्ही त्याचा अनुभव रोज आणि रोज आमच्या जीवनामध्ये घेत असताना आज विशेष प्रकारचं एक आमंत्रण परमेश्वर आम्हाला देऊ इच्छित आहे. हालेलुया. आमंत्रण म्हटल्यानंतर पियानो आम्हाला ती गोष्ट आवडते. हालेलुया. की आम्हाला कोणीतरी आमंत्रित करतं. पण आज एक विशेष आमंत्रण परमेश्वर आम्हाला तो करू इच्छित आहे. एक चांगलं आमंत्रण. हालेलुया. किती जणांना आवडेल परमेश्वराने तुम्हाला आमंत्रण द्यायला? हालेलुया. सो आम्हाला प्रत्येकांना आवडेल की परमेश्वराने आम्हाला आमंत्रण द्यावं. एक वचन आम्ही वाचूया की हे आमंत्रण आमच्यासाठी काय आहे, कशासाठी आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही अनेक वेळेस ही गोष्ट आम्हाला माहिती आहे. संडे स्कूल मध्ये सुद्धा या गोष्टी आम्ही ऐकल्या. फक्त याला गोष्ट किंवा ही कथा नाहीये, तर ही सत्य अशी बाब आहे. सत्य या घटना आहे आणि सत्य घटनावरती या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराच्या लोकांनी देवाच्या आत्म्याने भरून, देवाच्या सामर्थ्याने भरून त्यांनी ही वचनं लिहिली. आणि मी पाहतो की जी पवित्र शास्त्रातील पहिली 5 पुस्तकं आहे, फर्स्ट 5 बुक्स जे आहेत पियानो, ते मोशेने देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे पियानो ही पुस्तके त्याने लिहिली. आणि मी पाहतो की त्याला तोहरा म्हणून सुद्धा पियानो जे यहुदी आहेत याचा
ते अभ्यास करतात, याचं ते पालन करतात आणि परमेश्वराचे नियम या स्वरूपाने प्रियानो या वचनाचं ते पालन करतात. आणि आज या ठिकाणी मी पाहणार आहोत की या पहिल्या पुस्तकामध्ये अनेक वेळेस आम्ही ही गोष्ट ऐकलेली आहे संडे स्कूलमध्ये, पण प्रियानो ज्या वेळेस आम्ही लहान मुलासारखं बनतो आणि देवाच्या वचनातून आम्ही ऐकायला लागतो, शिकायला लागतो प्रियानो, त्यावेळेस त्या एक एक गोष्टी आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये राहतात, आमच्या विचारामध्ये राहतात आणि त्यावेळेस अनेक गोष्टी परमेश्वर आम्हाला शिकवतो. आज गोष्टीच्या स्वरूपाने प्रियानो या गोष्टी आम्ही समजून घेऊया. नोहा आणि नोहाने बनवलेला तारू. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया, उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 7 आणि वचन 1 ते 14. जेनेसिस चॅप्टर 7 वर्स 1 to 14. या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगत आहे? उत्पत्ती अध्याय 7 वचन 1 ते 14 मध्ये प्लीज. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. सर्व शुद्ध पशुपैकी नरमाद्या 7-7 आणि अशुद्ध पशुपैकी नरमाद्या 2-2 आणि आकाशातील पक्ष्यांपैकी नरमाद्या 7-7 बरोबर घे. अशाने भूतलावर त्याचे बीज राहील. अजून 7 दिवसाचा अवकाश आहे. मग मी 40 दिवस व 40 रात्र पृथ्वीवर पर्जन्य पाडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार. तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. पृथ्वीवर जलप्रलय झाला. त्यावेळी नोहा 600 वर्षाचा होता. हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे, बायका व सुना यास घेऊन तारवात गेला. शुद्ध व अशुद्ध पशुपक्षी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी यातून नर व मादी अशी जोडी जोडीने देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवात त्याचकडे गेली. 7 दिवसानंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले. नोहाच्या वयाच्या 600व्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली. 40 दिवस व 40 रात्र पृथ्वीवर पावसाने झोड उठविली. याच दिवशी नोहा आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेत आणि त्यांच्या बरोबर नोहाची बायको व त्याच्या 3 सुना ही तारवात गेली. ही आणि प्रत्येक जातीची वनपशु, प्रत्येक जातीचे गराम पशु, प्रत्येक जातीचे रांगणारे आणि प्रत्येक जातीचे उडणारे प्राणी आणि सर्व जातीचे पक्षी ही तारवात गेली. आमेन. देवबाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. या ठिकाणी प्रियानो हा शास्त्र भाग आम्ही वाचलेला असताना एक प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारेन. आपल्याला काय वाटतं की नोहाने किती वर्ष त्याने तारू बनवला असेल? किती वर्ष त्याला लागला असेल? ओके, सिस्टरांनी एक उत्तर दिलं. नोहाला किती काळ किंवा किती वर्ष त्याला हे तारू बनवण्यासाठी लागला असेल? ओके, ठीक आहे. आणखी? यस, एनीबडी? काय वाटतं? यस, किती वर्ष त्याला हा तारू बनवण्यासाठी लागला असेल? प्लीज. किती जण पवित्र शास्त्र रोज वाचन करता? किती जण अभ्यास करता पवित्र शास्त्राचा? ओके, बरेच जण आहेत की आपण अभ्यास करताय, आपण वाचन करतायत. अनेक जण वचन रोज ऐकतात सुद्धा, संदेश सुद्धा अनेक जण ऐकतात. सो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती पाहिजे. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. उत्पत्ती अध्याय 6 आणि वचन 3 मध्ये. जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 3. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथा मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. ओके, काय वाटतं आता? काय वाटतं आता? या ठिकाणी परमेश्वराने पाहिलं की सर्व पृथ्वीवरती
मनुष्याच्या मध्ये प्रियानो दुष्टाई वाढलेली आहे. ही गोष्ट परमेश्वराने पाहिली आणि त्यावेळेस परमेश्वराने म्हणलं की मी मनुष्याला 120 वर्षाचा मी काळ देणार आहे. 120, सर्वजण म्हणूया 120. 120 वर्ष, 120 वर्ष. ओके, एक शतक किती वर्षाचं असतं? किती? 100 वर्ष, बरोबर. म्हणजे परमेश्वराने किती वेळ दिला? 120 वर्ष, म्हणजे एक शतक आणि अधिकचा काळ. म्हणजे परमेश्वराने 120 वर्ष मनुष्याला दिलेला असताना कशासाठी दिला? कशासाठी दिला असेल हा 120 वर्षाचा काळ? कशासाठी परमेश्वराने दिला असेल? काय वाटतं? सॉरी, ओके, आयुष्य जगण्यासाठी. ओके, ठीक आहे. आणखी? यस, सॉरी, परत एकदा. पश्चाताप करण्यासाठी. ओके, आणखी? परमेश्वराचा गौरव करण्यासाठी. ओके, आणखी? काय वाटतं? 120 वर्षाचा परमेश्वराने हा काळ का दिला? हा वेळ परमेश्वराने मनुष्याला का दिला? ओके, सिस्टरांनी सांगितलं की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेल्या चुका या सुधारण्यासाठीचा काळ परमेश्वराने मनुष्याला दिला. एक ढोबळ मानाने किंवा एक स्पष्टतेने प्रियांनो आम्ही एक गोष्ट म्हणू शकतो की पश्चाताप किंवा त्यांनी मागे फिरण्यासाठी, परमेश्वराकडे परत येण्यासाठीचा हा वेळ परमेश्वराने मनुष्याला दिला. पण आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट की याच 120 वर्षामध्ये नोहाने आपला तारू त्याने बनवला. 120 वर्षात. हालेलुया. माहितीये नोहा किती वर्ष जगला? किती? 600 वर्ष. 600 वर्ष नोहा जगला. या 600 वर्षापैकी 120 वर्ष त्याला तारू बनवायला लागला. आम्ही कधी कधी खचतो प्रियानो. कधी कधी आम्ही हताश होतो की माझ्या जीवनामध्ये फार समस्या आहे, माझ्या जीवनामध्ये फार कष्ट आहे, माझ्या जीवनामध्ये फार आजार आहे, माझ्या जीवनामध्ये फार आर्थिक अडचणी आहेत, माझ्या जीवनामध्ये फार मतभेद आहेत, अनेक जण माझ्यापासून दूर गेलेले आहेत. माझ्याच. हालेलुया. जगातल्या अनेकांना आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं की या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्या समस्या नाही. समस्या विरहित असलेला जगातला कुठलाच व्यक्तीच नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहेत, अडचणी आहेत, दुःख आहेत, निराशा आहेत, आपत्ती आहेत, विपत्ती आहेत. पण पियानो काही जण रिॲक्ट करतात, काही जण दाखवतात, काही जण दाखवत नाही. बोल येशू मसीह की हालेलुया. या ठिकाणी मी पाहतो की 600 वर्षाचा त्याचा जीवनक्रम आहे. 120 वर्ष त्याने तारू बनवला आणि ह्या 120 वर्षामध्ये काय वाटतं तुम्हाला? हा काळ त्याच्यासाठी सोपा होता का? कोणत्याच स्वरूपाने, कोणत्याच बाजूने कुठला प्रकारचं ढग नाही, पाऊस नाही, वारा नाही, कोणत्याच प्रकारची अशी परिस्थिती नाही की ही गोष्ट दाखवेल की परमेश्वर या भूतलावरती पाऊस पाडणार आहे. अशी गोष्ट, परिस्थिती कोणत्या स्वरूपाने दिसत नव्हती. पण नोहा त्याचं काम कसं करत होता? सातत्याने. आम्ही सर्वजण म्हणूया सातत्याने. नोहाने जर मध्येच तारू बनवणं सोडलं असतं तर काय झालं असतं? या गोष्टीचा कधी विचार केला का? जर नोहाने अर्धवट त्याचं काम केलं असतं, त्याने त्याचं तारू बनवण्याचं काम सोडून दिलं असतं आणि लोकांच्या शब्दांकडे, लोकांच्या बोलण्याकडे जर त्याने लक्ष दिलं असतं तर काय झालं असतं? बरोबर. जी सृष्टी किंवा जे प्राणी आहे, पशु आहेत, मनुष्य आहेत, या सगळ्यांचा नाश नक्की झाला असता. पण परमेश्वराने जी योजना केलेली होती, ही योजना पूर्ण करण्यासाठी नोहाने लोकांकडे लक्ष दिलं नाही. हालेलुया. आमच्याही जीवनामध्ये
परमेश्वराच्या योजना, परमेश्वराचे संकल्प जर पूर्ण करण्यासाठी आमची इच्छा आहे आणि परमेश्वराची इच्छा आमच्यासाठी आहे, तर आम्हाला सुद्धा लोकांकडे दुर्लक्ष करावे लागेल. हालेलुया, हालेलुया. कारण प्रियानो, प्रत्येक जण आम्हाला प्रोत्साहित करेल असं नाही. काही जण आम्हाला डिमोटिव्ह सुद्धा करतात, आम्हाला निराशा सुद्धा आमच्या जीवनामध्ये आणतात. काही जण आम्हाला दुःखदायक अशा गोष्टी ते आम्हाला बोलतात की त्या कारणाने आम्ही खचून जातो, आम्ही निराश होतो. आणि त्याच कारणाने प्रियानो, आम्ही प्रार्थना करणं सोडून देतो, आम्ही सहभागितेला जाणं सोडून देतो, आम्ही वचन वाचणं सोडून देतो, आम्ही उपवास करणं सोडून देतो. कोणामुळे? ज्या व्यक्तीला प्रभूचा आणि प्रभूच्या सामर्थ्याचा अनुभव नाही त्या व्यक्तीमुळे. हालेलुया. सो सैतान कुठल्याही व्यक्तीच्या माध्यमातून, कुठल्याही गटाच्या माध्यमातून, कोणत्याही ठिकाणाच्या माध्यमातून प्रियांनो तो सैतान त्याचं काम करू शकतो. पण जर आमचा विश्वास प्रभूमध्ये ठाम आहे, प्रभूमध्ये जर आम्ही ठाम आहोत, तर कशाही समस्या आल्या, कशाही अडचणी आल्या तरी आम्ही प्रभूपासून मागे फिरणार नाही. हालेलुया. नोहा त्याचं तारू बनवत होता सातत्याने 120 वर्ष. आणि हे तारू बनवण्यासाठी त्याला कोणी कोणी मदत केली? काय वाटतं? त्याला कोणी कोणी मदत केली असेल? त्याला केली की नाही कोणी मदत? परमेश्वराने तर मदत केली, परमेश्वराने ज्ञान तर त्याला दिलंच, पण त्याचबरोबर प्रियानो त्याच्या मुलांनी, त्याच्या सुनांनी, त्याच्या पत्नीने सुद्धा त्याला मदत केली. सो आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रियानो ही गोष्ट फार महत्वाची असते. आणि म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला आज स्पष्ट करेल, सांगेल की तुम्ही तुमच्या संपूर्ण परिवाराच्या तारणासाठी प्रार्थना करा. हालेलुया. ज्यावेळेस संपूर्ण परिवारातील प्रत्येक एक व्यक्ती तारला जाईल, तुमचं आध्यात्मिक तारू आणि आध्यात्मिक रित्या संपूर्ण तुमचा परिवार तारला जाईल आणि त्याद्वारे प्रियानो परमेश्वराचा गौरव होईल. हालेलुया. संपूर्ण परिवार तारला जावा, संपूर्ण परिवारातील व्यक्तींचं तारण व्हावं, यासाठी तुम्ही परमेश्वराकडे मध्यस्थी करावी. तुम्ही यासाठी झटलं पाहिजे, यासाठी तुम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही सातत्याने प्रार्थना कराल, सातत्याने तुम्ही त्या गोष्टीसाठी देवाकडे मध्यस्थी कराल, सातत्याची केलेली चांगली प्रार्थना परमेश्वर ऐकतो. प्रियानो, हालेलुया. सातत्य आमचं महत्वाचं आहे, पण हे सातत्य जर खंडित झालं, लोकांकडे आम्ही लक्ष दिलं प्रियानो, त्यावेळेस आमचं ह्या सातत्याच्या कारणाने प्रियानो आम्ही आमच्या संपूर्ण परिवाराला त्या पाण्यामध्ये बुडवण्यासाठी कारणीभूत ठरतो. हालेलुया. म्हणून आमची प्रार्थना, आमची सहभागिता, आमचा उपवास आणि आमच्या प्रत्येकांचं प्रियानो वचनाचा अभ्यास फार महत्वाचा आहे. या कारणाने प्रियानो, प्रभू नक्की एक दिवस, मी तुम्हाला सांगतो, एक दिवस असा येईल की तुमचा संपूर्ण परिवार प्रभूवरती विश्वास करेल. हालेलुया. कारण ज्या परमेश्वराने तुम्हाला निवडलं, ज्या परमेश्वराने तुम्हाला वेगळं केलं, तो परमेश्वर तुमच्या परिवाराला सुद्धा वेगळं करेल. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराला कुठली गोष्ट अशक्य नाही. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की मनुष्याला ज्या गोष्टी अशक्य आहेत, त्या सर्व गोष्टी परमेश्वराला शक्य आहेत. हालेलुया. त्याला प्रत्येक गोष्ट शक्य आहे. ज्या परमेश्वराने फारोचं मन कठीण केलं, त्याच परमेश्वराने फारोचं मन तयार केलं इस्रायल लोकांना बाहेर जाऊ देण्यासाठी. तो परमेश्वर सामर्थ्यशाली आहे. तो प्रत्येकांच्या अंतःकरणाची पकड घेणारा, कोणत्या ठिकाणी कोणत्या व्यक्तीला कसं वाकवायचं, कोणत्या व्यक्तीला कधी नरम करायचं, गरम करायचं, प्रत्येक गोष्ट परमेश्वराला माहिती आहे. हालेलुया. म्हणून प्रत्येक परिवारातील सदस्यासाठी तुम्ही उपवास करणं, प्रार्थना करणं, मध्यस्थी करणं, देवाकडे मागणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस या गोष्टी तुम्ही कराल प्रियानो, नोहासारखा तुमचा तारू सुद्धा परमेश्वर तयार करेल. हालेलुया. जोरदार वाजत प्रभूच्या गौरवासाठी. स्वामी पाहतो की नोहाने 120 वर्ष त्याने तारू बनवला. त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं असेल, पण प्रियानो, हा तारू बनवण्या अगोदरची जी परिस्थिती आहे ती अभ्यासना अगोदर एक गोष्ट आम्ही या वचनामध्ये मी वाचू. या वचन 1 उत्पत्ती 7 आणि वचन 1 मध्ये, जेनेसिस चॅप्टर 7 वर्स 1 वाचूया. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवा चल,
कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. हालेलुया. परमेश्वराने नोहाला काय म्हटलं? तू आपल्या सगळ्या कुटुंबासह. एक विचार आम्ही करूयात. फक्त नोहा आणि त्याचे मुलं आणि त्याच्या सुना तारवामध्ये चालले, पत्नी नाहीये. काय झालं असतं? नोहा दुःखी राहिला असता. असा विचार करूयात की नोहा आणि त्याचे तिन्ही मुलं, त्याची पत्नी आणि तिन्ही सुना सोबत नाहीये. काय झालं असतं? दुःख. त्याच्या मुलांना ते दुःख झालं असतं. प्रियांनो, कुठलाही सदस्य त्या तारवाच्या बाहेर राहू नये ही गोष्ट परमेश्वराने प्रियांनो जाणून आहे. नोहाने या गोष्टी त्याच्या संपूर्ण परिवाराला शिकवल्या, मुलांना शिकवल्या, पत्नीला शिकवल्या आणि सुनांना सुद्धा त्या गोष्टी परमेश्वरावरती विश्वास करायला शिकवल्या. परमेश्वराचं भय बाळगायला त्याने शिकवलं आणि त्याच कारणाने प्रियांनो हा संपूर्ण परिवार परमेश्वराच्या दृष्टीने, विशेषरित्या नोहा त्याच्या दृष्टीने नीतिमान ठरला. आणि त्या कारणाने परमेश्वराने त्याला काय म्हणलं? तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल. जर प्रियांनो आम्ही एकटेच, आपल्या परिवारा व्यतिरिक्त फक्त आपण एकटेच जर तारल्या जातोय आणि संपूर्ण परिवार हा नरकामध्ये आणि आपण एकटे स्वर्गामध्ये, ही गोष्ट आनंदाची आहे का? दुःखाची आहे. ही गोष्ट फार क्लेशदायक आहे. ही गोष्ट फार अंतःकरणाला त्रास देणारी आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्ही प्रत्येकाने आपल्या परिवाराच्या तारणासाठी आम्ही झटलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, उपवास केले पाहिजे. देवाकडे ही गोष्ट आम्ही सातत्याने मागितली पाहिजे. ही गोष्ट जर तुम्ही परमेश्वराकडे मागता, परमेश्वर नक्की देईल. पण प्रियांनो आम्ही या गोष्टी व्यतिरिक्त इतर गोष्टी परमेश्वराकडे आम्ही मागतो. हालेलुया. तरुण मागत असतील चांगल्या जीवनसाथीसाठी, जे शिक्षण घेत आहेत ते मागत असतील शिक्षणासाठी, जे कुटुंबामध्ये आहेत ते घरासंदर्भात प्रार्थना करत असतील, चांगल्या गाडीबद्दल प्रार्थना करत असतील, काही जण नोकरीसाठी प्रार्थना करत असतील, काही जण लेकरांसाठी प्रार्थना करत असतील, काही जण उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करत असतील. पण प्रियांनो आम्ही आज प्रत्येकाने ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी ते कारण आहे प्रियांनो कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं तारण. हालेलुया. जर या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करता तर परमेश्वर ही योग्य प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. कारण तारणाची गरज जगातल्या प्रत्येक व्यक्तींना आहे. हालेलुया. तारणा व्यतिरिक्त जगातली कुठलीही गोष्ट मौल्यवान नाहीये. याच्या बरोबरीची कुठलीही गोष्ट नाही. आणि म्हणून जगातल्या प्रत्येक व्यक्तींसाठी तारणाची योजना परमेश्वराने केली. आणि म्हणून प्रियांनो आम्ही प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींसाठी आम्ही प्रार्थना करावी की त्यांना तारण परमेश्वराने प्राप्त करून द्यावं. कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. ही गोष्ट फार महत्वाची आहे. परमेश्वराने त्याला म्हणलं तू सर्व आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवामध्ये चल ये. हे आमंत्रण आहे परमेश्वराचं नोहाला, नोहाच्या परिवाराला की चल तू तारवामध्ये आपल्या सगळ्या कुटुंबासह ये. आणि परमेश्वराने त्याला म्हणलं की या सर्व पिढीमध्ये तूच. ही गोष्ट फार महत्वाची आहे. हा शब्द फार महत्वाचा आहे. ओनली तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. प्रियांनो आम्ही परमेश्वराच्या दृष्टी समोर नीतिमान ठरणं गरजेचं आहे. आम्ही नीतिमान परमेश्वरासमोर बनणं असणं आवश्यक आहे. जर आम्ही परमेश्वरासमोर नीतिमान नाही तर प्रियांनो आम्हाला त्या तारवामध्ये जागा नाही. हालेलुया. या तारवामध्ये जागा त्याच व्यक्तीला आहे जो व्यक्ती नीतिमान आहे. हालेलुया. 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 सो या तारूचं वैशिष्ट्य आम्ही पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आम्ही पाहूयात की हा तारू बनवण्याचा उद्देश काय होता, किंवा हा तारू बनवण्या अगोदर परिस्थिती ह्या भूतलावरती, पृथ्वीवरती काय परिस्थिती होती. कारण ज्या वेळेस ही परिस्थिती आम्हाला लक्षात येईल त्याच वेळेस त्या तारूचं महत्व आम्हाला कळेल. नसता त्याचं महत्व आम्हाला कळणार नाही. हालेलुया. पाहूया
की या भूतलावरची परिस्थिती काय होती. जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 1 to 4, उत्पत्ती अध्याय 6 आणि वचन 1 ते 4. या ठिकाणी वचन काय सांगत आहे. उत्पत्ती अध्याय 6 वचन 1 ते 4. नंतर भूतलावर मनुष्याची वाढ होऊ लागली आणि त्यास कन्या झाल्या. तेव्हा मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले व त्यातल्या ज्या त्यांना आवडत्या त्या त्यांनी बायका केल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईल. त्या काळी भूतलावर महाकाय होते. पुढे देवपुत्र मानव कन्यापाशी गेले, तेव्हा त्यास पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. ओके, या ठिकाणी मी पाहत आहोत की जी परिस्थिती भूतलावरती होती, मानवाची दुष्टाई, या आशाखाली लिहिलेलं हे वचन आहे. मानवाची, मनुष्याची दुष्टाई. कोणती दुष्टाई झाली? ही दुष्टाई आम्हाला लक्षात आणणं गरजेचे आहे. ही दुष्टाई आहे, हे पाप आहे, या वाईट गोष्टी आहे की ज्या मनुष्याने या भूतलावरती केल्या आणि त्या कारणाने परमेश्वराने या संपूर्ण पृथ्वीचा, या संपूर्ण सृष्टीचा नाश करायला परमेश्वराने ठरवलं. वचन या ठिकाणी मला सांगतं की त्या वेळामध्ये मनुष्याची जी दुष्टाई आहे ती फार वाढली आणि त्या वेळामध्ये त्या ठिकाणी भूतलावर मनुष्याची वाढ होऊ लागली आणि त्यास कन्या झाल्या. तेव्हा मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. देवपुत्र, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे देवपुत्र की ज्यांच्यावरती कामगिरी सोपवण्यात आली होती, त्या संपूर्ण बागेचं रक्षण करण्यासाठी, त्यातल्या या देवपुत्रांनी त्यांनी दुष्टाई केली, त्यांनी पाप केलं की मानवाच्या कन्यांशी त्यांनी विवाह केला. ज्या सुंदर मुली त्यांना वाटल्या त्यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या वेळेस मनुष्य भ्रांत होतो त्यावेळेस परमेश्वराचा आत्मा त्याच्या ठाई असलेला जो आत्मा आहे तो आत्मा निघून जातो किंवा परमेश्वराचा जो आत्मा आहे तो त्याच्या ठाई वस्ती करत नाही. म्हणून मनुष्याने कदापिही भ्रांत होता कामा नये. हालेलुया, हालेलुया. त्याने परमेश्वरापासून तो दूर गेला तर परमेश्वराचा आत्मा त्याच्यापासून ऑटोमॅटिकली दुरावल्या जातो. म्हणून परमेश्वराच्या आत्म्याची वस्ती आमच्या जीवनामध्ये राहण्यासाठी आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाची, त्याच्या प्रार्थनेची, सहभागितेची गोडी आमच्या जीवनामध्ये असली तर पियानो त्याचा आत्मा आमच्या जीवनामध्ये कायम वस्ती करेल. हालेलुया. नसता पियानो मनुष्याच्या जीवनातून तो परमेश्वराने देऊ केलेला आत्मा तो नष्ट होईल. कधी कधी आम्हाला वाटतं की पवित्र आत्मा हा नवीन करारामध्येच आहे. पवित्र आत्मेची उपस्थिती, परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचं दर्शन हे आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकापासून आम्हाला बघायला मिळतं, पहिल्या वचनापासून. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पियांनो या ठिकाणी मी पाहतो की ज्या वेळेस मनुष्याच्या दुष्टाई या भूतलावरती वाढली त्या वेळेस परमेश्वराने ही गोष्ट नमूद केली की तथा मी त्याला 120 वर्षाचा काळ देईल. त्या काळी भूतलावर महाकाय होते. महाकाय म्हणजे नेफिलिम. हे नेफिलिम आहेत. हे महाकाय होते की ज्यांनी मोठमोठे पराक्रम त्या वेळामध्ये केले या 120 वर्षामध्ये. त्यानंतरहून ही पिढी वाढत गेली. पण प्रियानो आम्ही पाहतो की ज्या गोष्टी त्यांनी केल्या, पुढे देवपुत्र मानव कन्यापाशी गेले तेव्हा त्यास पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. नामांकित पुरुष. काही दंतकथा आम्हाला ऐकवली जाते. या दंतकथा अनेक स्वरूपाच्या अशा गोष्टी, त्या सारख्या त्या गोष्टी असतात. आम्हाला आजीने सांगितलेल्या असतात आणि तीच गोष्ट पुढे सांगितली जाते. या दंतकथा, या घडलेल्या कथा काही सत्य आहे आणि काही गोष्टी असत्य आहे. हालेलुया. या गोष्टी प्रियानो मी पाहतो की या जे महाकाय पुरुष होऊन गेले
यांना नेफिलिम म्हटलं जातं आणि हे नेफिलिम यांनी मोठमोठ्या गोष्टी त्या काळामध्ये त्या वेळामध्ये केल्या. आणि पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की ही परिस्थिती जी उद्भवलेली आहे यामागचा हेतू जो होता की जी वंशावळ परमेश्वराने देऊ केलेली होती. एक वचन आम्ही वाचूया, उत्पत्ती 3 आणि वचन 15 मध्ये. जेनेसिस चॅप्टर 3 वर्स 15 या ठिकाणी वचन काय सांगत आहे? आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. परमेश्वराने प्रियांनो स्त्रीला आणि जो सर्प आहे यांना किंवा सैतानाला जी गोष्ट नमूद केलेली आहे की परमेश्वराने म्हणलं तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापील. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. सो परमेश्वराची जी योजना आहे की त्याचा पुत्र या जगामध्ये जन्माला येणार आहे, तिची संतती. प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त तिची संतती आहे, त्यांची संतती नाहीये. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त हा कुमारीच्या द्वारे या जगामध्ये तो जन्माला आला आणि या वंशाला किंवा या वंशावळीला खराब करण्याचं किंवा याला दूषित करण्याचं काम या ठिकाणामध्ये होण्याची सुरुवात झाली. आणि म्हणून प्रियांनो परमेश्वराने ही दुष्टाई पाहिली की ही वंश जर खराब झाला तर जो पुत्र या जगामध्ये मी पाठवणार आहे, मी कोणाच्या हस्ते किंवा कोणाच्या मार्फत मी माझ्या पुत्राला या जगामध्ये पाठवेल. सो प्रियांनो परमेश्वराच्या योजनेला खंडित करण्याची ही प्रियांनो ही सर्व बाब होती. आणि म्हणून आम्ही पाहतो की परमेश्वराने ही योजना पूर्ण करण्यासाठीची प्रियांनो या संपूर्ण दुष्ट पिढीला परमेश्वराने पृथ्वीवरून नष्ट केलं. या ठिकाणी मी पाहत आहोत एक वचन आम्ही परत एकदा पुढे वाचूया, उत्पत्ती 6 आणि वचन 5 मध्ये. जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 5. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. या ठिकाणी प्रियानो मी पाहतो की परमेश्वराने पाहिलं की मनुष्याच्या मनामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये येणारे जे विचार आहेत ते सारखे कसे आहेत? एक सारखे वाईट असतात. बरोबर. आपल्या मनामध्ये सारख्या चांगल्या कल्पना येतात का? चांगले विचार येतात का? पहिली जी विचार सरणी असते प्रियांनो ती निगेटिव्ह असते. नकारात्मक मनुष्य जास्त विचार करतो. का? काय वाटतं? मनुष्य नकारात्मक विचार आधी का करतो? समजा हा बोर्ड तुमच्या समोर आहे. या बोर्ड बद्दल तुम्हाला पाहायला सांगितलं. आता प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार आले असतील. जर हा फोटो आणखी ब्राईट असता तर, हे वचन आणखी मोठं असतं तर, आणि काही जणांच्या मनामध्ये हा पण विचार आला असेल फक्त येशूचा जर या ठिकाणी फोटो असतो तर. अनेक प्रकारचे असे विचार आपल्या मनामध्ये नकारात्मक येतात कारण त्यांना प्रभूची परमेश्वराची जी उपस्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये होती ती त्याच ठिकाणी संपुष्टात आली ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्याला त्या एदेन बागेतून त्याला बाहेर हाकलून दिलं. हालेलुया. तत्पूर्वी प्रियांनो मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतं कारण पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 1 या ठिकाणी दिलेला आहे. उत्पत्ती 1 मध्ये जेनेसिस चॅप्टर 1 मध्ये की प्रियांनो परमेश्वराने सर्व काही चांगलं बनवलं आणि परमेश्वराने पाहिलं की हे सर्व चांगलं आहे. हालेलुया. म्हणजे परमेश्वराने चांगल्या गोष्टी बनवल्या, चांगल्या गोष्टी उत्पन्न केल्या, पण या चांगल्या गोष्टीचा नाश करण्याचं सैतानाने ठरवलं, या लुसिफरने ठरवलं होतं की या गोष्टी मी संपुष्टात आणेल, या गोष्टी मी संपवेल आणि त्याचा सातत्याने सुरुवातीपासून आतापर्यंत प्रयत्न चालू आहे. पण प्रियांनो त्या गोष्टी खंडित होऊ शकत नाही कारण येशूचं रक्त प्रत्येक गोष्टीला शुद्ध करणारा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला शुद्ध करणारा आहे जो येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो. प्रियांनो मी पाहतो की या गोष्टी नष्ट करण्याचा, खराब करण्याचा प्रयत्न आतापासून नाहीये तर सुरुवातीपासून या गोष्टी आहेत. आणि म्हणून पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की मनुष्याची निर्मिती, मनुष्याचं पतन आणि
त्यानंतर प्रियांनो, ज्या स्वरूपाने मनुष्य परमेश्वरापासून दुरावला गेला त्याचं महत्वपूर्ण कारण आम्हाला लक्षात येईल की मनुष्याने केलेलं जे पाप, मनुष्याने केलेली अवाज्ञा, आणि त्या कारणाने मनुष्य परमेश्वरापासून दुरावला गेला. प्रियांनो, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये जे येणारे विचार आहे सातत्याने वाईट आहेत. तर हे वाईट विचार कशाने थांबले जाऊ शकतात? कशाने? कशाने? थोडं जोरात बोला. बरोबर, वचनाच्या द्वारे. कारण स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की परमेश्वरा, तुझं वचन हे माझ्यासाठी प्रकाश आहे, तुझं वचन माझ्यासाठी दिवा आहे. हालेलुया. आणि हा दिवा जर असेल तरच आम्हाला अंधकारामध्ये प्रियांनो आम्हाला दिसेल की आम्ही कुठे चाललो. हालेलुया. परमेश्वराच्या वचनाचा दिवा आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे, पण प्रियांनो हा दिवा अधिक ज्वलंत असण्यासाठी, अधिक पेटलेला राहण्यासाठी प्रियांनो त्यामध्ये आत्म्याचं तेल आम्हाला ओतणं गरजेचं आहे. हालेलुया. त्यासाठीची प्रार्थना गरजेची आहे, त्यासाठीची उपवास आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस या गोष्टी आम्ही सहभागितेच्या माध्यमातून आम्ही करतो प्रियांनो, तो प्रभू आम्हाला अधिक ज्वलंत करतो, अधिक तो आम्हाला शुद्ध ठेवतो, अधिक तो आम्हाला तयार करतो. हालेलुया. पण प्रियांनो, जर आमच्या जीवनामध्ये या गोष्टी नाहीत, वचन नाही, तर अंतःकरणामध्ये जे येणारे जे विचार आहेत ते कसे राहतील? सातत्याने वाईट राहतील. हालेलुया. काही जण आम्हाला सांगतात, बाळक साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना विनंती येतात. हालेलुया. की माझ्या मनामध्ये चांगले विचार यावेत. सो चांगल्या गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये असतील तरच चांगले विचार येतील. आणि चांगली गोष्ट हीच आहे, ते केवळ देवाचं वचन आहे. हालेलुया. चांगले विचार आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराच्या चांगल्या विचारानेच, चांगल्या वचनानेच येऊ शकतात. जगात कोणती चांगली गोष्ट आहे? कोणतीच नाही. हालेलुया. जगामध्ये पाप आहे, जगामध्ये वाईट गोष्टी आहे, जगामध्ये मत्सर आहे, जगामध्ये राग आहे, जगामध्ये द्वेष आहे. सो जगातल्या कुठल्याच गोष्टी आम्ही स्वीकारू शकत नाही. जर स्वीकारायचं आहे तर ते फक्त केवळ प्रभूचं वचन. हालेलुया. ज्यावेळेस प्रभूचं वचन आम्ही स्वीकारू, आमच्या अंतःकरणामध्ये ठेवू प्रियांनो, त्याद्वारे आमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या दुष्ट गोष्टी, दुष्ट विचार, या सर्व गोष्टी दूर होतील. पण त्यासाठी वचन आम्हाला वाचावं लागेल, मनन करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, सहभागितेला यावं लागेल. त्याद्वारे प्रभू आम्हाला आमचं अंतःकरण, आमचे विचार तो शुद्ध करेल, पवित्र करेल. कारण जसे विचार असतात मनुष्य तशी कृती करायला लागतो. बरोबर आहे? जसे विचार तशी कृती. म्हणून चांगले विचार असले तर चांगल्या कृती होतील. हालेलुया. आणि वाईट विचार असतील तर वाईट कृती ऑटोमॅटिकली आपण करायला लागणार आहोत. हालेलुया. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. त्यानंतर की मनुष्याच्या मनामध्ये जे येणारे विचार आहेत ते एकसारखे वाईट, त्या कारणाने परमेश्वराने पुढील जी गोष्ट केलेली आहे. पुढे वचन आम्ही वाचूया. उत्पत्ती 6 वचन 11 आणि 12 मध्ये. जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 11 and 12. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती, ती जात जुलुमाने भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांनी आपली चालचलवणूक बिघडली होती. हालेलुया. मनुष्याने काय केलं होतं? आपली चालचलवणूक त्याने बिघडून टाकली होती. कारण आम्ही जर पाहिलं, आपल्या भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. जर आपण अभ्यासक आहात, जर आपण वाचक आहात, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की मागच्या 2 आठवड्यापासून एक हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यस. समलिंगी विवाह. यस. ही गोष्ट परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात आहे. कारण परमेश्वराने स्त्री आणि पुरुषाची निर्मिती केली आणि परमेश्वराने पुरुषाबरोबर स्त्री राहण्यासाठी, त्यांनी त्यांचा वंशज वाढवण्यासाठी परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला. पण ही जी वृत्ती आहे प्रियांनो, समलैंगिकता, ही गोष्ट सैतान आणि सैतानाच्या विचाराची आहे.
आणि म्हणून पियानो परमेश्वर त्याच्या वचनातून या गोष्टीला कदापिही दुजोरा देत नाही, मान्यता देत नाही. आणि म्हणून पियानो परमेश्वराच्या वचनानुसार आम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील की देवाने पृथ्वीवर अवलोकन केले तो पहा की भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व मानव, सर्व प्राणी मात्रांनी आपली चालचलवणूक बिघडवली होती. चालचलवणूक कशी पाहिजे? योग्य पाहिजे. पुरुषांनी स्त्री बरोबर विवाह करावा. हालेलुया. पण आम्ही पाहतो की जी चालचलवणूक त्या वेळामध्ये बिघडलेली होती पियानो, त्या फार भयंकर होती. आणि त्या कारणाने परमेश्वराने या सर्व पृथ्वीला, प्राणी मात्रांना नष्ट करण्याचं परमेश्वराने ठरवलं. हालेलुया. आता सुद्धा आम्ही पाहतो की अनेक देशांमध्ये या गोष्टीची प्रियांनो सुरुवात झालेली आहे. या गोष्टी चालतायत. कायद्याने त्याला मान्यता मिळाली आहे. कायद्याने अनेक स्वरूपाने त्या गोष्टीची त्यांना मान्यता मिळाली. आणि म्हणून पियानो परमेश्वराने या गोष्टी आम्हाला स्पष्ट करत आहे की प्रभू लवकरच या गोष्टी संपुष्टात आणणार आहे. नोहाच्या काळासारखीची परिस्थिती आताची आहे. हालेलुया. ज्या प्रकारे नोहाच्या वेळामध्ये परिस्थिती होती त्याच प्रकारची परिस्थिती आताची बनलेली आहे. मनुष्याने आपली चालचलवणूक बिघडून टाकलेली आहे. पुढे बघूया. उत्पत्ती 6:6-7 मध्ये, जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 6 and 7. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करील. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करील, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. सो मी पाहतो की परमेश्वराला त्याच्या चित्ताला खेद झाला, दुःख झालं की मी मनुष्याला निर्माण केलं. आणि खेद झाल्या कारणाने प्रियानो परमेश्वराला या गोष्टीची योजना करावी लागली की मी या सर्व प्राण्यांची, मनुष्याची मी पूर्णपणे नामोनास्त मी करेल, संपून टाकेल. त्या परिस्थितीला आताच्या परिस्थितीशी आम्ही जुळवू शकतो प्रियांनो की त्या स्वरूपाची परिस्थिती आहे. मनुष्याने आपली चालचलवणूक बिघडून टाकलेली आहे. त्याचे विचार, त्याची वृत्ती, त्याची कृती, या सर्व गोष्टी प्रियांनो बिघडलेल्या आहेत. पण त्या वेळामध्ये सुद्धा प्रियांनो एक व्यक्ती परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान ठरला. वचन आम्ही वाचूया. उत्पत्ती 6:8 मध्ये, जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 8. परंतु नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. परंतु नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. त्या वेळामध्ये परमेश्वराची कृपा दृष्टी नोहावर होती. आजच्या वेळामध्ये जे परमेश्वराच्या भयामध्ये आहे, ज्यांच्यावरती प्रभूचं रक्त लावलेलं आहे, अशांवरती प्रियांनो परमेश्वराची कृपा दृष्टी आहे. हालेलुया. नोहाच्या काळामध्ये जशी चालचलवणूक बिघडली होती त्या स्वरूपाने प्रियांनो आता सुद्धा मनुष्याची चालचलवणूक बिघडलेली आहे. भारतामध्ये सुद्धा प्रियांनो अशा प्रकारची परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते. जगातल्या प्रियांनो अनेक युरोपियन कंट्रीज मध्ये प्रियांनो या गोष्टी प्रियांनो उघडपणे स्वीकारल्या जातात, उघडपणे या गोष्टी केल्या जातात. पण प्रियांनो भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या परिस्थितीला आम्हाला पाहायला मिळतं. मनुष्याची चालचलवणूक बिघडलेली आहे. पण ज्या व्यक्तीवरती प्रियांनो परमेश्वर कृपा दृष्टी करतो, ज्या व्यक्तीवरती येशूचं रक्त आहे, ज्या व्यक्तीवरती प्रियांनो, ज्या व्यक्तीला तारण मिळालेलं आहे, परमेश्वराने त्याच्यावरती कृपा दृष्टी केलेली आहे. तीच परिस्थिती प्रियांनो आताची बनलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो तो परमेश्वर आज आम्हाला आमंत्रण करत आहे, एक चांगलं आमंत्रण की आम्ही त्याच्या त्या तारूमध्ये आम्ही प्रियांनो प्रवेश करावा, आम्ही त्या तारूमध्ये आम्ही जावं. हालेलुया. हालेलुया. नसता प्रियांनो हा काल कधी संपणार आहे, हा वेळ कधी संपणार आहे मला माहिती नाही. हालेलुया. आम्ही पाहतो की 120 वर्षाचा काळ परमेश्वराने त्या ठिकाणी दिला. या 120 वर्षामध्ये आम्ही जन्माला आलो असेल. हालेलुया. आणि प्रियांनो या जगामध्ये आम्ही वावरत असताना, राहत असताना प्रियांनो आम्हाला आमचं जीवन पवित्र, शुद्ध राखणं आणि या जगाशी आम्ही समरूप न होता आम्ही प्रत्येकाने पवित्रतेचं, शुद्धतेचं जीवन जगणं आणि प्रभूच्या वचनानुसार प्रियांनो आम्ही आमचं जीवन राहणं आवश्यक आहे. जर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये नसतील तर प्रियांनो
परमेश्वराची कृपा दृष्टी आमच्यावरती राहणार नाही. या ठिकाणी प्रियांनो वचनामध्ये आम्ही पाहतो, एक वचन आम्ही वाचूया, जे आत्ताच आम्ही वचन वाचलं उत्पत्ती 6 आणि वचन 8 मध्ये, की परमेश्वराने नोहावरती कृपा दृष्टी परमेश्वराची होती, कारण फक्त वचनामध्ये आम्ही वाचतो की प्रियांनो उत्पत्ती 7 आणि वचन 1 मध्ये, उत्पत्ती 7:1, जेनेसिस चॅप्टर 7 वर्स 1. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवा चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. ओके, हिंदी मध्ये हे वचन वाचा जरा प्लीज. उत्पत्ती 7:1 मध्ये. तब यहोवा ने नूह से कहा, तू अपने सारे घराने समेत जहाज में जा, क्योंकि मैंने इस समय के लोगों में से केवल तुझको अपनी दृष्टि में धर्मी पाया है. शेवटचा भाग काय परत एकदा. अपनी दृष्टि में धर्मी पाया. ओके, ज्यावेळेस प्रियांनो एखादं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. जर आम्ही कोणत्या ठिकाणी जर आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी एखादा व्यक्तीच आम्हाला मिळतोय की तोच व्यक्ती ते काम करू शकतो, तोच व्यक्ती ते काम करू शकतो, म्हणजे 100 लोकांपैकी तोच व्यक्ती, म्हणजे त्या व्यक्तीला आणखी एक शब्दार्थ आम्ही देऊ शकतो, फक्त तूच. फक्त म्हणजे इतर ती गोष्ट करू शकत नाही, फक्त तूच. त्या स्वरूपाने परमेश्वराने नोहाला म्हणलं तूच, म्हणजे फक्त नोहा तूच. हालेलुया. फक्त आजच्या वेळामध्ये सुद्धा आज तुम्ही तुमच्या परिवारासाठी फक्त तुम्ही आहात. हालेलुया. फक्त तुम्ही आहात. ते तारू बनवण्यासाठी, तुम्ही नीतिमत्तेचं मार्ग दाखवण्यासाठी, प्रभूच्या मार्गामध्ये चालण्यासाठी तुम्हीच आहात फक्त. हालेलुया. त्यावेळामध्ये अनेक लाखो लोक या भूतलावरती होते, करोडो लोक असतील या भूतलावरती, पण प्रियांनो आम्ही पाहतो की त्यांची दुष्टाई फार वाढली होती. मनुष्याने आपली चाल चलवणूक बिघडवली होती आणि त्याच कारणाने परमेश्वराच्या चित्ताला खेद झाला, परमेश्वराला दुःख झालं आणि परमेश्वराने योजना केली की मी या पृथ्वीचा, मी या मनुष्य जातीचा, या प्राण्यांचा मी नायनाट करेल. आणि परमेश्वराने त्या गोष्टी करण्यासाठी प्रियांनो नोहाला या सर्व गोष्टी सांगितल्या. हालेलुया. परमेश्वर जर एखादी गोष्ट करतोय तर तो त्याच्या लोकांना, त्याच्या लेकरांना सांगितल्याशिवाय ती गोष्ट करत नाही. हालेलुया. सांगितल्याशिवाय परमेश्वर करत नाही. ती गोष्ट प्रियांनो दृष्टांताच्या माध्यमातून असेल, वचनाच्या माध्यमातून असेल, स्वप्नाच्या माध्यमातून असेल, कोणाच्या बोलण्याच्या माध्यमातून असेल, प्रियांनो विश्वासणाऱ्याच्या बोलण्याच्या माध्यमातून असेल, प्रियांनो परमेश्वर ती गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यानंतर ती गोष्ट होते, घडते. या ठिकाणी मी पाहतोय नोहाला परमेश्वराने त्याच्या योजना सांगितल्या. 120 वर्ष त्याने लोकांकडे लक्ष न देता, बोलू येशू मसीह की, लोकांकडे लक्ष न देता, आम्ही सर्वजण म्हणूया, लोकांकडे लक्ष न देता, थोडं जरूर बोला, लोकांकडे लक्ष न देता. हालेलुया. लक्ष देता नाही. हालेलुया. लक्ष देता आणि लक्ष न देता यामध्ये फरक आहे. हालेलुया. आम्ही काय करतो? आम्ही काय करतो? लक्ष देतो. नोहाने लक्ष दिलं का? हालेलुया. सो आम्हाला सुद्धा लक्ष द्यायचं नाही. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो प्रियांनो, आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की दानियल हा प्रार्थना करायचा आणि ज्यावेळेस प्रार्थना करायचा त्याचे अनेक विरोधक होते, अनेक त्याला प्रियांनो त्याच्या स्वभावाला, त्याच्या विचाराला, त्याच्या विश्वासाला मान्यता देणारे नव्हते, पण त्यांनी कदापि त्या लोकांकडे लक्ष दिलं नाही जी त्याचे सहकारी होते. हालेलुया. कधी कधी आम्हाला काही गोष्टीचं दुर्लक्ष करावं लागतं. जर आम्ही दुर्लक्ष केलं नाही तर त्या गोष्टी आमच्यासाठी दुःखदायक होतात. हालेलुया. पण आम्हाला प्रत्येक गोष्टीकडेच लक्ष द्यायचं राहतं. हालेलुया. काही गोष्टी निग्लेक्ट करणं गरजेचं पडतात. त्या गोष्टी शिकायला पाहिजे आम्ही. आणि दानियल
आम्ही पाहतो की त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्याकडे लक्ष त्याने लावलं नाही. आणि त्याच कारणाने पियानो त्याने ज्यावेळेस प्रार्थना केली, परमेश्वराने त्याचा बचाव केला त्या सिंहाच्या गुहेमध्ये. नोहाने दुर्लक्ष केलं लोकांच्या बोलण्याकडे आणि त्याने विश्वासाने त्याचा तारू बनवला. आज जरा आम्ही सुद्धा दुर्लक्ष करतो लोकांच्या विचाराकडे, लोकांच्या बोलण्याकडे, लोकांच्या हिनवण्याकडे, लोकांच्या निंदेकडे, लोकांच्या अपमानाकडे, तरच पियानो आमचा विश्वासाचा तारू आम्ही उभारू. नसता आम्ही आमचा तारू उभारू शकणार नाही. लोक क्या बोलेंगे, लोक क्या कहेंगे. हालेलुया. लोक मला हसतील, लोक मला नावं ठेवतील. हालेलुया. नोहाने लोकांकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच कारणाने पियानो त्याच्या परिवाराने त्याला मदत केली. आणि आम्ही पाहतो की पियानो ज्या वेळेस त्याने तो तारू बनवण्याची सुरुवात केली, त्याला ती गोष्ट त्याने पूर्णत्वाला नेली. आम्ही एक वचन वाचूया, उत्पत्ती 15 आणि वचन 6 मध्ये. जेनेसिस चॅप्टर 15 वर्स 6. उत्पत्ती 15:6 मध्ये या ठिकाणी वचन काय सांगतं? अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहिलं की नोहाच नीतिमान होता, फक्त नोहाच नीतिमान होता. या ठिकाणी पियानो आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पुढे पाहतो की अब्राम याने परमेश्वरावरती विश्वास केला आणि त्याचा विश्वास परमेश्वराने नीतिमत्व असा गणला. हालेलुया. विश्वास, नीतिमत्व. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही पाहूया, रोमकरास पत्र याचा अध्याय 3 वचन 23 ते 26 आम्ही वाचणार आहोत. रोमन चॅप्टर 3 वर्स 23 to 26. रोम 3 वचन 23 ते 26. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. ओके, या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. म्हणजे आम्ही नीतिमान नव्हतो, नीतिमान नव्हतो. तर वचन काय सांगतं पुढे? देवाच्या कृपेने, देवाच्या कृपेने. सर्वजण म्हणूया देवाच्या कृपेने. ज्याला झोप आली तो म्हणेल हालेलुया, हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. देवाच्या कृपेने. सर्वजण म्हणूया देवाच्या कृपेने. पुढे वाचा. ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या खंडणीच्या द्वारे, पियानो त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्ही प्रत्येक जण विनामूल्य. हालेलुया. विनामूल्य. सर्वजण म्हणूया विनामूल्य, विनामूल्य. ओके. सो जर तुम्ही एखाद्या किराणा दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही त्या किराणा दुकानातून 1 किलो काजू, 1 किलो बदाम, 1 किलो मनुके तुम्ही घेतले, फार स्वस्त वस्तू आहेत त्या. किराणा दुकानामधल्या सगळ्यात महागड्या वस्तू 1-1 किलो तुम्ही घेतल्या आणि त्या किराणा दुकानाच्या मालकाने म्हणलं नाही, हे तुम्हाला मी फ्री देतो. काय वाटेल तुम्हाला? आनंद होईल. जो आनंद होईल तो आनंद आतापर्यंत झाला नसेल त्या व्यक्तीबद्दल इतका चांगला विचार आम्ही करू की किती चांगला हा मालक आहे, मला याने मोफत दिलं. सो प्रियानो, एका वस्तूबद्दल जर आम्ही इतका आनंद बाळगतो तर पियानो बहुमूल्य जे रक्त आमच्यासाठी वाहण्यात आलं ते विनामूल्य रक्त आम्हाला पियानो शुद्ध करतं, नीतिमान ठरवतं. त्याबद्दल आम्ही किती आनंद बाळगला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. त्याबद्दल अधिक आम्ही आनंद बाळगला पाहिजे. पण पियानो त्या गोष्टीबद्दल आम्ही कदापिही अधिक विचार करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्ताच्या विनामूल्य जे रक्त आमच्यासाठी सांडवण्यात आलं, पियानो विनामूल्य आम्हाला नीतिमान त्याने ठरवलेलं आहे. आम्हाला मूल्य देण्याची गरज पडली नाही. त्याने बहुमूल्य रक्त त्याने वाहिलं, बहुमूल्य रक्त त्याने वाहिलं. पण पियानो त्या बहुमूल्य रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला विनामूल्य नीतिमान त्याने ठरवलं. मूल्यवान रक्त आहे. हालेलुया. मूल्यवान रक्त आहे आणि त्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला विनामूल्य फुकट देऊन टाकलं. हालेलुया. सिस्टरांनी साक्ष दिली की गेल्या दिवसामध्ये त्यांनी पंजाब या ठिकाणी जाणं येणं विमानाने त्यांनी केलं. परमेश्वराने ती गोष्ट त्यांच्यासाठी आशीर्वादाची गोष्ट साक्षीच्या स्वरूपाने निर्माण केली.
एक सामान्य व्यक्ती, सामान्य सेवक प्रियानो, ज्यावेळेस इतका मोठा रिवॉर्ड त्याला मिळतो प्रियानो, ही परमेश्वराकडनं मिळालेला आशीर्वाद आहे. हालेलुया. प्रत्येकाची ती इच्छा असते की मी कधीतरी विमानामध्ये बसावं. हालेलुया. नक्की परमेश्वर ती गोष्ट तुम्हाला देईल ही. हालेलुया. प्रियांनो, समजा तुम्हाला कोणीतरी तुमचं सगळ्यात जगातलं आवडतीचं ठिकाण कोणतं आहे? प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. कुठं जायला आवडेल? आपको कहाँ जाना पसंद है? ओके ओके, क्या बात है. सो सिस्टर अश्विनीने सांगितलं की मला इस्रायलला जाण्याची इच्छा आहे. जर आम्ही होली लँड टूर साठी आम्हाला जायची इच्छा आहे, तर त्या ठिकाणी जाण्या येण्याचा साधारण 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो एका व्यक्तीसाठी. आणि तो सर्व खर्च जर तुमचा एखाद्या व्यक्तीने उचलला, क्या बात है, तो आनंद इतका मोठा असेल, इतका मोठा असेल की तो आनंद कुठल्या शब्दाने मोजला जाऊ शकत नाही. तो उद्गार सुद्धा आम्ही काढू शकत नाही की मी काय बोलावं. माझी योग्यता नाही, माझी पात्रता नाही, पण मला पात्रता नसताना सुद्धा ती गोष्ट मला मिळते. सो आम्ही सुद्धा प्रियानो अपात्रतेचे होतो. आमची पात्रता नव्हती की आमच्यासाठी बहुमूल्य रक्त ओतल्या जावं. आम्ही पापी होतो, आम्ही दुष्ट होतो, आम्ही टाकलेले होतो, आम्ही सोडलेले होतो. पण प्रियानो, परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली की त्याच्या एकुलता एका पुत्राचं रक्त त्याने त्या वधस्तंभावरती वाहिलं. त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला विनामूल्य नीतिमान ठरवलं. आम्ही योग्यतेचे नसताना त्याने योग्यतेचं त्याने आम्हाला बनवलं. हालेलुया, हालेलुया. आणि इस्रायल आल्यानंतर अश्विनीला म्हणलं जाईल इस्रायल रिटर्न. हालेलुया. राईट. सो प्रियांनो, आम्हाला सुद्धा प्रियांनो बहुमूल्य रक्त आमच्यासाठी वाहिला गेलं. ज्या वेळेस ते आम्ही स्वीकारतो प्रियांनो, आम्हाला त्या परमेश्वराचे प्रिय पुत्र म्हणून संबोधल्या जातं. हालेलुया. सो प्रियानो, त्याचं रक्त आम्हाला त्याचे पुत्र, त्याची कन्या, त्याचे लेकरं बनण्यासाठी प्रियानो सामर्थ्यशाली करतं. म्हणून प्रियानो, त्याचं रक्त आमच्यासाठी मूल्यवान आहे. त्याचं रक्त आमच्यासाठी प्रियानो आम्हाला विनामूल्य त्याने आम्हाला नीतिमान बनवलंय. कुठल्या प्रकारची गोष्ट आम्हाला देण्याची गरज पडली नाही. कुठली रक्कम नाही, कुठली वस्तू नाही, कुठला वेळ नाही. फक्त आपलं जीवन, आपला विश्वास त्या प्रभूला देण्याची गरज आहे. आणि जो व्यक्ती आपला विश्वास, आपलं अंतःकरण प्रभूला समर्पित करतो प्रियानो, त्या व्यक्तीसाठी प्रभू त्याला विनामूल्य नित्यमान ठरवतो. आणि तोच व्यक्ती, ज्या प्रकारे प्रियानो आम्ही पाहतो की नोहा नीतिमान ठरला. नोहा फक्त नीतिमान होता, त्याला तारवामध्ये जाण्याची संधी मिळाली. हालेलुया. अब्राहम नीतिमान ठरला आणि त्याच्याद्वारे प्रियानो सर्व राष्ट्र आशीर्वादित झाले. हालेलुया. सो आज तुम्ही नीतिमान ठरलेला आहात विनामूल्य, आणि त्याद्वारे प्रियानो तुमच्यासाठी त्या तारवामध्ये जागा, म्हणजे स्वर्गामध्ये जागा तुम्हाला प्राप्त होत आहे. हालेलुया. सो एक चांगलं आमंत्रण प्रभू तुम्हाला देत आहे. आम्ही कुठल्या प्रकारचं रक्त सांडवलेलं नाही, आम्ही कुठल्या प्रकारचा मोबदला आम्ही दिला नाही, पण प्रियानो आमच्यासाठी मोबदला त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती दिला. त्याचा गौरव आम्ही करायला पाहिजे. हालेलुया. सो अश्विनीला जर कोणी म्हणलं त्या व्यक्तीने तुला 2 लाख रुपयाची मदत केली इस्रायलला जाण्यासाठी, तो व्यक्ती असा आहे, तो व्यक्ती तसा आहे, अश्विनी काय म्हणेल? नाही, त्या व्यक्तीसारखा कोणीच व्यक्ती या जगामध्ये नाही. बरोबर. सो त्या प्रकारे प्रियानो, ज्या वेळेस आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या बहुमूल्य रक्ताला आम्ही ज्यावेळेस स्वीकारतो, आम्ही समजतो, आम्हाला कळतं की त्याच्याशिवाय तारण या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही. त्यावेळेस प्रियांनो आम्ही त्याच्या रक्ताची, त्या प्रभूची घोषणा करतो की त्याच्याशिवाय या जगामध्ये तारणारा कोणीही नाही. हालेलुया, हालेलुया. किती विरोध झाला, किती कोणी काही जरी बोललं, तर प्रियांनो त्याच्या रक्ताशिवाय या जगामध्ये कोणीही तारण देण्यासाठी सामर्थ्यशाली नाही. केवळ येशू आहे, येशू आहे, येशू आहे. बहुमूल्य रक्त जे मला प्रियांनो तारण प्राप्त करून देतं. हालेलुया. म्हणून प्रियांनो कोणी काही जरी म्हणतंय, कोणी काही जरी सांगतं, कोणी काही जरी प्रियांनो त्याच्या येशू ख्रिस्ताच्या विरोधात जरी बोलला, आमचं प्रेम, आमच्या अंतःकरणामध्ये त्याचं असलेलं स्थान, कारण आम्हाला कळालं की त्याचं बहुमूल्य रक्त त्याने माझ्यासाठी सांडवलं.
हालेलुया. आणि ज्यावेळेस या गोष्टीची जाणीव आम्हाला होते, या गोष्टीची परख आम्हाला होते, प्रियांनो, आम्ही कोणाकडे लक्ष देत नाही. सगळ्यांसाठी आमचे कान बंद असतात आणि येशूला ऐकण्यासाठी आमचे कान, आत्मिक कान उघडे असतात. हालेलुया. की आम्ही त्याच्याकडनं ऐकतो, आम्ही त्याच्याकडे पाहतो आणि त्याद्वारे तो आम्हाला आशीर्वादित करतो. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आता पुढे जाऊया. हालेलुया. दारूचे वैशिष्ट्य आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. या दारूचे वैशिष्ट्य जर आम्हाला लक्षात आले तर अनेक गोष्टी आम्हाला समजतील. मी मुद्दा म्हणून थोडेसे पॉइंट या ठिकाणी घेणार, कारण पुढच्या भागामध्ये हा मुद्दा आम्ही समजून घेणार आहोत. आणखी पहिली गोष्ट आम्ही पाहूया. या दारूचं जे वैशिष्ट्य आहे, जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं, आम्हाला लक्षात येईल की कोणत्या लाकडापासून हा दारू बनवण्यात आला. न पाहता कृपया कोणीतरी सांगा. गोफेर. ओके, गोफेर. सो गोफेर हे जे वैशिष्ट्यपूर्ण लाकूड आहे ना, क्या बात आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण जे लाकूड आहे हे पॅलेस्टाईनच्या भागामध्येच उपलब्ध आहे. पॅलेस्टाईनचा जो भाग आहे त्या भागामध्ये. आणि हे गोफेर लाकूड हे या स्वरूपाने दर्शवतं की मृत्यू आणि स्वर्गाकडे, स्वर्गाची आशा. हालेलुया, हालेलुया. कारण याची जी रचना आहे ते झाड अशा प्रकारे असतं. त्याची जी रचना आहे अशा प्रकारची असते. आणि आम्ही जर या लाकडाबद्दल जर अधिक माहिती जर मिळवली तर प्रियांनो, एक गोष्ट आम्हाला लक्षात येईल. हे गोफेर लाकूड त्या ठिकाणी उपलब्ध असताना एक महत्वपूर्ण गोष्ट आणखी या ठिकाणी मी नमूद करेल, ज्याला आज इस्रायलचाच भाग जो आहे पॅलेस्टाईन, जरी त्यांचा आज या गोष्टी मतभेद चालू आहेत, युद्ध चालू आहे, पण तो भाग इस्रायलचा आहे. आणि एक महत्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला नमूद करेल की त्याच ठिकाणी जो भाग ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, कुठे कुठे कोणत्या ठिकाणी? बेथेल. सो बेथेल या ठिकाणाहूनच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला की हे ते लाकूड आहे जे आपल्याला तारण्यासाठी. हालेलुया. सर्व गोष्टीपासून तारण्यासाठी आम्हाला ते कारणीभूत ठरतं. एक वचन आम्ही पाहूया की ज्या प्रकारे प्रियांनो या लाकडाच्या माध्यमातून सर्वच सर्व नोहा आणि त्याचा परिवार, सर्व पशु पक्षी प्रियांनो तारल्या, त्या तारूमध्ये प्रियांनो तारल्या गेले. तारल्या गेले आणि तारल्या गेले हे थोडेसे जरा समानार्थी शब्द वाटतात, पण तारल्या गेले म्हणजे आणि तारल्या गेले, तारण प्राप्त होणं आणि तारल्या गेले म्हणजे पाण्यावरती तरंगणं. सो तरल्या गेले, त्या पाण्यावरती ते तरंगले त्या लाकडाच्या माध्यमातून. सो ज्या वेळेस ते लाकूड तोडल्या गेलं, तोडल्यानंतर त्या तोडल्याच्या द्वारे प्रियांनो त्यांना तरण्यासाठी ते कारणीभूत ठरलं. एक वचन आम्ही वाचूया. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं यशया 53 आणि वचन 4 ते 6 मध्ये की प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी तोडल्या गेला, मोडल्या गेला आणि त्याच्याद्वारे आम्ही तारल्या गेलो. हालेलुया. Isaiah chapter 53 verse 4 to 6. Isaiah chapter 53 verse 4 to 6. यशया 53 वचन 4 ते 6. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. हालेलुया. या ठिकाणी वचन सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा कशा प्रकारची व्याधी किंवा समस्या त्याच्यावरती लादण्यात आला. या ठिकाणी वचन सांगतं की खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावरती घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले. ज्यावेळेस झाड तोडल्या जातं
ते इझिली तोडले जातं का? झाड तोडण्यासाठी त्याच्यावरती प्रहार केले जातात. ते प्रहार एकदम प्रेमाने केले जातात का? पूर्ण शक्तीने ते प्रहार केले जातात. पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टी मला पाहायला मिळतात की जो गोफेर नामक जे लाकूड आहे त्या झाडाला तोडण्यासाठी पियानो अनेक स्वरूपाचे प्रहार त्याच्यावरती करण्यात आले असतात. ते सुद्धा तोडण्यात आले. त्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तावरती सुद्धा प्रहार करण्यात आले. त्याला सुद्धा पियानो आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती तोडण्यात आलं आणि त्याच्याद्वारे आम्हाला प्रत्येकानं तारण प्राप्त करण्यात आलं. कारण वचन आम्हाला सांगतं, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी शिक्षा त्यात झाली. त्या बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. येशू ख्रिस्तावरती आमचे पाप लादण्यात आले आणि ते पाप त्याच्यावरती लादल्या कारणानेच पियानो आम्ही प्रत्येक जण तारल्या गेलो. आम्ही तारल्या गेलो नसता पियानो आमचे पाप आम्हाला त्या नरकामध्ये पियानो घेऊन बुडून जाण्यासाठी पियानो कारणीभूत आहे. येशू ख्रिस्त या तारवामध्ये जो कोणी बसतो, येशू ख्रिस्त यावरती जो कोणी पियानो विश्वास करतो, तो प्रत्येक व्यक्ती तारला जातो. हालेलुया. तो तारला जातो. नसता पियानो त्याचं पाप त्याला त्या नरकाच्या अग्नीमध्ये घेऊन त्याला बुडून टाकण्यासाठी पियानो कारणीभूत ठरेल. हालेलुया. गोफेर लाकूड मृत्यू आणि स्वर्गाविषयी आशा ही गोष्ट दर्शवणार हे गोफेर लाकूड आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ते दर्शक आहे. हालेलुया. त्यानंतर उत्पत्ती 6 आणि वचन 14 या ठिकाणी वचन आम्हाला काय सांगत आहे? तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर व त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. ओके. फक्त लाकूडच त्या संपूर्ण लोकांना, मनुष्यांना आणि त्याचबरोबर जे पशु पक्षी आहेत त्या सर्वांना त्या पाण्यावरती तरण्यासाठी सक्षम होतं का? एक जहाज बुडण्यासाठी काय कारणीभूत ठरतं? एक छोटं होल. बरोबर, एक छोटं होल. सो फक्त लाकडच जर या जहाजाला, या तारूला असतात तर काय झालं असतं? हे तरलं असतं का? त्या पाण्यावरती तरलं असतं? नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की परमेश्वराने सांगितलं की तारू करवायचे. सो तू आपल्यासाठी गोफेर लाकडाची तारू कर, त्या तारवा कोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. काय कर? आतून आणि बाहेरून. आम्ही सर्वजण म्हणूया आतून आणि बाहेरून. आतून आणि बाहेरून. आतून आणि बाहेरून. ओके. हालेलुया. फक्त बाहेरूनच लावलं असतं तर फार काळ टिकलं नसतं. फक्त आतूनच लावलं असतं फार लवकर ते लिकेज झालं असतं. राईट राईट. सो आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, एक वचन आम्ही वाचूया. लेवीय अध्याय 17 आणि वचन 11 मध्ये. लेविटिकस चॅप्टर 17 वर्स 11. लेवीय 17 आणि वचन 11 या ठिकाणी वचन काय सांगत आहे? शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायचित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे, कारण रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायचित्त होते. हालेलुया. या ठिकाणी वचन सांगतं की शरीराचे जीवन तर रक्तात असते. शरीराचे जीवन कशात आहे? कशात आहे? थोडं जोरात बोला. शरीराचे जीवन रक्तात आहे. आणि जर आमच्या शरीरात रक्त नसलं तर काय होतं? म्हणजे आमची वाटचाल कुठे चालली? मरणाकडे. म्हणून शरीरामध्ये रक्त असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पियानो वचनामध्ये मी पाहतो की शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. रक्त कशासाठी दिले? वेदीवरती प्रायश्चित्त करण्यासाठी. कारण रक्तात जीव असल्याने रक्तानेच प्रायश्चित्त होते. प्रायश्चित्त कशाने होते?
थोडं जोरात बोला. प्रायश्चित्त कशाने होते? प्रायश्चित्त कशाने होते? रक्ताने. हालेलुया. रक्ताच्या द्वारे प्रियानो प्रायश्चित्त होतं, आणि रक्त जर नसेल तर प्रायश्चित्त होत नाही. आणि म्हणून प्रियानो एक वचन आम्ही वाचूया. मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 10 आणि वचन 45 मध्ये. मार्क चॅप्टर 10 वर्स 45 या ठिकाणी वचन काय सांगत आहे? मार्क शुभवर्तमान 10 आणि वचन 45 मध्ये. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्यावयास नाही, सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करावयास, तर सेवा करावयास पुष्कळाच्या व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला? कशासाठी आला? पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयासाठी आला. सो येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी कोणती खंडणी भरली? रक्त त्याने त्या वधस्तंभावरती वाहिलं. जर प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त वाहिलं नसतं तर आमच्यासाठी खंडणी भरल्या गेली नसती, आमच्यासाठी प्रायश्चित्त झालं नसतं. प्रायश्चित्त झालं नसतं तर आज सुद्धा आम्ही पापामध्येच असतो. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो ती विधी किंवा ती आज्ञा पूर्ण होणं गरजेची होती. जी आज्ञा किंवा प्रायश्चित्त ही परमेश्वराने लावून दिलेली विधी होती प्रियानो, ती विधी परमेश्वराने पूर्ण केली, ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. हालेलुया. आणि वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं रक्त त्या वधस्तंभावरती वाहिलं. वचन या ठिकाणी मी वाचत आहोत की पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावास तो आला. आणि म्हणून प्रियांनो आज ज्या वेळेस आमच्या शरीराला आम्ही बाहेरून आणि आमच्या अंतःकरणाला आम्ही आतून हे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त लावतो प्रियांनो, त्यावेळेस आमचं जीवन हे तारलं जातं. आमचं जीवन हे तारलं जातं. नसतं प्रियांनो आम्ही तारल्या जाऊ शकत नाही. आम्ही जोपर्यंत प्रायश्चित्त आमच्या जीवनामध्ये होत नाही तोपर्यंत हे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे डांबराच्या स्वरूपाने आतून आणि बाहेरून लावल्या जात नाही. हालेलुया. हालेलुया. फक्त आम्ही बाहेरूनच प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त लावलं, आतून लावलं नाही तर लगेच आम्ही लिकेज होऊ. फार काळ आम्ही टिकणार नाही. हालेलुया. लिकेज इन द सेन्स आम्ही पापामध्ये वाईटामध्ये आम्ही जाऊ. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्ही क्लेम करणं गरजेचं आहे की प्रभू मी तुझं रक्त मी माझ्या शरीराला, प्रभू मी तुझं रक्त माझ्या अंतःकरणाला मी लावत आहे. हालेलुया. तू मला शुद्ध कर, तू मला पवित्र कर. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला प्रत्येकांना ही प्रार्थना आवश्यक आहे, ही विनंती परमेश्वराकडे करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियांनो ज्या ज्या वेळेस आम्ही प्रभूचं रक्त आम्ही क्लेम करतो, प्रभूचं रक्त आम्ही आमच्या शरीराला आमच्या जीवनाला आम्ही लावतो, त्यावेळेस तो आम्हाला शुद्ध करतो. ज्या प्रकारे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की दावीद राजाने परमेश्वराकडे प्रार्थना केली. स्तोत्र संहिता 51 मध्ये वचन 1 आणि 2 मध्ये, हे देवा तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर, तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक, मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप तुझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा नाही ठरशील, तू निवाडा करशील तेव्हा निष्ठुर ठरशील. पहा मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा अंतर्यामाची सत्यता तुला आवडते, तू आपल्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. येजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मल होईल. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी स्तोत्र करता दावीद राजा म्हणत आहे की येजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मल होईल, मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. ज्यावेळेस प्रभूचं रक्त आम्ही आमच्या शरीरावरती आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही क्लेम करतो, प्रियांनो तो आम्हाला बर्फासारखं शुभ्र आणि पवित्र करतो. हालेलुया. हालेलुया. बर्फासारखी शुभ्र वस्तू या जगामध्ये कोणती आहे का?
आहे का? काय वाटतं? त्याच्या समान आहे काही? नाहीये. आणि म्हणूनच जी उपमा या ठिकाणी देण्यात आलेली आहे की परमेश्वर आम्हाला इतकं शुद्ध आणि इतकं पवित्र करतो, ज्या प्रकारे बर्फ असतो, ज्यावेळेस तो आम्हाला शुद्ध करतो, ज्यावेळेस तो आम्हाला पवित्र करतो. हालेलुया. प्लीज. सो परमेश्वराचं वचन, परमेश्वराचं रक्त आम्हाला शुद्ध आणि पवित्र करणारा आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या आतून आणि बाहेरून प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्ही क्लेम करणं, लावणं गरजेचं आहे. फक्त येशू ख्रिस्तच प्रियांनो आम्हाला तारण्यासाठी कारणीभूत ठरणार नाही जोपर्यंत त्याचं रक्त आम्ही आतून आणि बाहेरून लावणार नाही. आम्हाला पश्चातापी राहणं गरजेचं आहे. आम्हाला पश्चातापी राहत आम्हाला प्रियांनो येशूचं रक्त आमच्या जीवनामध्ये क्लेम करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस या गोष्टी आम्ही करू, त्याच वेळेस आम्हाला कायमस्वरूपाने तारेल. हालेलुया. शेवटचा मुद्दा आम्ही पाहूया. उत्पत्ती 6 आणि वचन 15 मध्ये, जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 15 प्लीज. तारू करावयाचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी. या ठिकाणी प्रियांनो या जो तारू बनवला, या तारूची लांबी, त्याची रुंदी, त्याची उंची देण्यात आली. किती मोठं होते होतं. तारू करवायचे ते असे, त्याची लांबी 300 हात. 300 हात. किती? 300 हात. लांबी किती होती? 300 हात. रुंदी 50 हात व उंची 30 हात. सो अशा मोठ्या आकारामध्ये परमेश्वराने त्या तारूला बनवण्यासाठी नोहाला सांगितलं. हालेलुया. आणि नोहाने हे छोटं काम केलं का? नोहाने सुद्धा मोठं काम केलं. कधी कधी प्रियांनो आम्हाला छोटे काम करायला आवडत नाही, आम्हाला मोठं काम करायला आवडतं. कधी कधी आम्हाला मोठं काम आवडत नाही, छोटं काम करायला आवडतं. हालेलुया. पण प्रियांनो या ठिकाणी काम कोणतंही असेल, आम्ही आमचं काम, आमची जबाबदारी पूर्ण करायला पाहिजे. नोहाला दिलेली जबाबदारी प्रियांनो नोहाने पार पाडली. या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की नोहाने इतका मोठा तारू बनवला की या तारूमध्ये सर्व पशु पक्षी, सर्व प्राणी सामावू शकतील आणि अनेक वर्ष, अनेक दिवस हे त्यामध्ये राहू शकतील सुखाने, समाधानाने. योजना परमेश्वराने प्रियांनो नोहाला दिली. आणि प्रियांनो त्याने ते काम, इतकं मोठं काम त्याने 120 वर्षाच्या कालामध्ये त्याने केलं. एक वचन आम्ही वाचूया. हिब्रू चॅप्टर 7 वर्स 25. इब्री 7 आणि वचन 25 मध्ये या ठिकाणी वचन काय सांगत आहे? ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. हालेलुया. या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे, ज्या प्रकारे मी पाहतो की तारू, त्याचा आकार छोटा होता का? तारूचा आकार फार मोठा होता. आणि बरेच जण जे स्कॉलर, देवाचे जे दासगण आहेत, ते सुद्धा म्हणतात की हा पहिला इंजिनियर आहे. नोहा पहिला इंजिनियर आहे. त्याला माहिती नव्हतं की तारू कसा बनवायचा, पण परमेश्वराने त्याला शिकवलं. हालेलुया. सो आम्हाला सुद्धा अनेक गोष्टी माहिती नसतात, पण परमेश्वर आम्हाला शिकवतं. किती जण विश्वास करता या गोष्टीवरती? आणि ज्यावेळेस परमेश्वर शिकवतो, उत्तम शिकवतो. राईट ब्रदर? हालेलुया. परमेश्वर उत्तम आम्हाला शिकवतो. माहिती नसतं की कसं काम करायचं, कोणत्या क्षेत्रामध्ये कोणती पद्धती असते, कसं काम असतं, पण परमेश्वर शिकवतो. परमेश्वर आम्हाला तयार करत असतो. नोहाला परमेश्वराने शिकवलं. नोहाला परमेश्वराने त्या सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आणि त्या कारणाने प्रियांनो इतका मोठा तारू त्याने बनवला की त्या तारूच्या माध्यमातून सर्वचे सर्व, त्याचा कुटुंब, पशु पक्षी, प्राणी सर्व त्यामध्ये तरतील आणि त्याद्वारे त्यांचा बचाव होईल. सो या ठिकाणी मी वचन वाचलेलं आहे. इब्री याचा अध्याय 7 आणि वचन 25 आम्ही वाचलेलं आहे. परत एकदा हे वचन आम्ही वाचूया. हिब्रू चॅप्टर 7 वर्स 25 की वचन आम्हाला सांगतं की यामुळे त्याच्याद्वारे, कोणाच्या द्वारे? कोणाच्या द्वारे? कोणाच्या द्वारे? हालेलुया. येशूच्या द्वारे.
येशूच्या द्वारे. देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारवायास हा समर्थ आहे. येशू कसा आहे? किती समर्थ आहे? किती समर्थ आहे? वचन सांगतं पूर्णपणे तारवायास. हालेलुया. पूर्णपणे तारवायास समर्थ कोण आहे? येशू ख्रिस्त. आणि प्रियांनो, जर आम्हाला वाटत असेल की आमची पवित्र शास्त्राचं पालन, पवित्र शास्त्राचं वाचन, पवित्र शास्त्राचं आम्ही जे पालन आमच्या जीवनामध्ये आम्ही करत आहोत, नियमशास्त्राचं पालन आम्ही करत आहोत, त्याद्वारे आम्ही देवाजवळ जाण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. नो वे, होऊ शकत नाही. कारण मनुष्य जर एक आज्ञा मोडतो तर तो सर्व आज्ञा मोडतो. हालेलुया. म्हणून मनुष्य नियमशास्त्राच्या पालनाच्या द्वारे नव्हे तर येशूच्या द्वारे, प्रियांनो, येशूच्या रक्ताच्या द्वारे तो नीतिमान ठरतो. नसता कोणीच नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की यामुळे त्याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारवास हा समर्थ आहे. कारण त्याच्यासाठी, त्यांच्यासाठी मध्यस्थी कराव्यास हा सर्वदा जिवंत आहे. सो आमच्या जीवनामध्ये प्रियांनो पूर्णपणे तारण्यासाठी केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तारण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे. इतका मोठा त्याचा आकार आहे. त्या तारवाचा जो आकार होता प्रियांनो, मोठा होता. सो जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तारण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. माझ्या पित्याच्या घरामध्ये पुष्कळ जागा आहे. हालेलुया. त्याच्याकडे पुष्कळ जागा आहे. पण त्या पुष्कळ जाग्यामध्ये सर्वांना जागा मिळेल का? निवडक, जे निवडलेले आहेत त्यांना जागा आहे. जो भला आणि विश्वास उदास आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असं नाही, तर त्यांचा होणार आहे जे त्याच्या इच्छेप्रमाणे, पित्याच्या इच्छेप्रमाणे. आणि पित्याची इच्छा की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाने आम्ही चालावं. हालेलुया. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाने चालेल त्याला तारवामध्ये स्थान मिळेल. हालेलुया. त्या तारूमध्ये स्थान मिळेल आणि तो तारू आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त हा तो तारू आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त सर्व समर्थ आहे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तारण्यासाठी. आणि म्हणून प्रियांनो, आज एक चांगलं आमंत्रण तो आम्हाला देत आहे की आम्ही नीतिमान विश्वासाने ठरवत, प्रियांनो, विश्वासाच्या द्वारे आम्ही त्या तारवामध्ये आमंत्रित आहोत. आम्ही त्या तारवामध्ये येण्यासाठी आम्ही तयार आहोत का? त्या तारूमध्ये येण्यासाठी आम्ही तयार आहोत का? की जो तारू प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी तयार केलेला आहे, सिद्ध केलेला आहे. हालेलुया. म्हणून एक शेवटचं वचन आम्ही वाचणार आहोत. इफिस 4 आणि वचन 30 मध्ये. इफिसियन चॅप्टर 4 वर्स 30. इफिस 4:30. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला. हालेलुया. सो या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगत आहे की देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. आम्ही खंडणी भरून प्राप्त केलेली आम्हाला मुक्ती मिळालेली आहे. आम्हाला प्रत्येकांना मुद्रांकित केलेला आहे. आम्हाला आमच्यावरती छापा मारलेला माहिती आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण मुद्रांकित आहोत. आणि ती मुद्रा कोणती आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. ज्या प्रकारे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की ज्या वेळेस त्या मिस्रामध्ये सर्व इस्रायल लोकांची वस्ती आणि त्याच प्रकारे प्रियांनो मिस्री लोकांची वस्ती, या दोघांमध्ये परमेश्वराने भेद केला. ज्या घरावरती प्रियांनो कोकराचं रक्त लावलेलं होतं त्या प्रत्येक घरातल्या व्यक्तीचा परमेश्वराने बचाव केला. पण ज्या घरावरती प्रियांनो रक्त नव्हतं त्या प्रत्येक घरातल्या व्यक्ती त्या प्रथम पुत्राला परमेश्वराने मारून टाकलं. सो आज सुद्धा या गोष्टीची आम्हाला प्रचिती देत आहे की आमच्यावरती जर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त लावलेलं आहे तर आम्ही बचावल्या जातो. नसता प्रियांनो तो व्यक्ती नाश पावणार आहे नरकाच्या अग्नीमध्ये. त्या व्यक्तीला शेवटल्या मृत्यूचा प्रियांनो दुसऱ्या मरणाचा अनुभव दिला जाणार आहे. म्हणून प्रियांनो आम्ही बचावल्या जावं.
आम्ही त्या स्थानामध्ये असावं ज्या ठिकाणी परमेश्वराची, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची, त्या ठिकाणी पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे, ज्या ठिकाणी त्रैक्य देवाची उपस्थिती आहे, त्या ठिकाणी आम्ही असावं. यासाठी प्रियांनो त्या रक्ताची जाणीव आम्हाला आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की त्या आत्म्याच्या योगे मुद्रित तुम्ही झालेला आहात. त्याचं रक्ताचं स्मरण, येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचं स्मरण आम्ही आमच्या जीवनामध्ये ठेवूया की त्याने आम्हाला आमंत्रण केलेलं आहे की आम्ही त्या तारूमध्ये आम्ही जावं. येशू ख्रिस्त हा तारू, आम्ही तयार होणं गरजेचं आहे. ही वेळ आहे तयार होण्याची. ज्या प्रकारे 120 वर्षाचा काल होता, आज प्रियानो तो काळ कधी संपणार आहे, तो वेळ कधी संपणार आहे, कधी पाऊस पडणार आहे, त्या वेळाची वाट प्रियानो नोहा पाहत होता. आज आम्ही वाट पाहत आहोत प्रभू येशू ख्रिस्त येण्याची. आणि तो लवकर येणार आहे, तो लवकर येणार आहे. ही इज कमिंग बॅक सून. तो लवकर येणार आहे, लवकर तो येणार आहे त्याच्या लेकरांना घेऊन जाण्यासाठी, त्याच्या विश्वासणाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी. आणि ज्या प्रकारे पियानो तो काळ लवकर संपणार आहे, आम्ही पाहतो की नोहाच्या वेळामध्ये पियानो लोकांनी नोहाला हिणवलं, दुखवलं, त्याची निंदा केली, त्याचा अपमान केला, त्याचा छळ केला. लोकांना पियानो त्याने दुर्लक्षित केलं, पण त्याची दृष्टी परमेश्वराकडे होती. आज आम्ही आमची दृष्टी त्या परमेश्वराकडे लावतो, लोकांना आम्ही दुर्लक्षित करतो, तर पियानो आमचा विश्वासाचा तारू आम्ही बांधतो आणि प्रभू येशू ख्रिस्त जो तारू आमच्यासाठी आहे त्याच्याबरोबर आम्ही सहभागी होणार आहोत. सो आम्ही तयार होऊयात. बी रेडी फॉर जीसस क्राइस्ट. प्रभूसाठी आम्ही तयार होऊयात. प्रभू आम्हाला आशीर्वादित करो. आमेन.